हा फोडणीचा भात आहे ना, तो राजेशला आणि माझ्या मुलीला आरवीला प्रचंड आवडतो. सकाळ सकाळी फोडणीचा भात असेल ना, तर त्यांना सगळ्यात आवडता नाश्ता असतो. बनवायचा एकदम साधी सोपी गोष्ट आहे, पण ती फार आवडीची असते. नमस्ते, प्रिया झोम रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. प्रत्येकाच्या घरात सकाळी नाश्त्याला हा पदार्थ बनवला जातो. तो म्हणजे रात्री जर भात उरला असेल तर त्याचा फोडणीचा भात. आणि फोडणीचा भात बनवण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवते. तो कसा बनवते ते तुम्हाला दाखवते. फोडणीच्या भातासाठी फक्त कांदा, मिरच्या, कोथिंबीर याच गोष्टी लागणार आहेत. फार काही मी आलं, लसूण पेस्ट वगैरे हे काहीही घालत नाही. तर ह्याच्यामध्ये मी आता एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, तो कट करून घेतलाय. मिरच्या थोड्या मोठ्या-मोठ्या कट करून घेणार आहे. म्हणजे लहान मुलं असतील तर ते बाजूला काढता येतात. म्हणून थोड्या मोठ्या-मोठ्या अशा 3 मिरच्या मी साधारण कट करून घेतल्यात. थोडीशी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरीने खूप छान चव येते. म्हणून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. आता हा रात्रीचा भात उरलेला आहे. तर ह्याला मला फोडणी द्यायची आहे. तर तो आता मी सुट्टा करून घेतेय, मोकळा करून घेतेय. तुमचा जर भात मोकळा असेल तर काही प्रश्नच नाही. पण भात कसं कुकरमध्ये लावला असला की तो घट्ट असतो. मग तो मोकळा करून घ्यावा लागतो. आता कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी घालून झाली ना, की मग ह्याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याने खूप छान सुवास येतो. त्यामुळे आवर्जून घाला. कढीपत्ता एक 3-4 पानं घालायची. नंतर कांदा घालून घ्यायचा, मिरच्या घालून घ्यायच्या सगळ्या आणि छान परतून घ्यायचा 1 मिनिटभर. म्हणजे कांदा जो आहे ना, तो थोडासा स्मॅश झाला पाहिजे. असं म्हणजे स्मॅश म्हणण्यापेक्षा ब्राऊन झाला पाहिजे थोडासा असा. त्यामुळे कांदा छान व्यवस्थित परतून घ्यायचा. परतून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालून घ्यायचं. हळद साधारण अर्धा चमचा घातली आहे मी आणि हिंग अर्धा चमचा घालायचं. हिंगाने पण खूप छान असा सुवास येतो बरं का. त्यामुळे हिंगही स्किप करू नका. हिंग पण आवर्जून घाला. आता हे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. कांदा पूर्णपणे शिजला पाहिजे ह्याच्यामध्ये. थोडासा सुद्धा कच्चा राहता कामा नये. आता हे परतून झाल्यानंतर मग आपण जो फोडून ठेवलेला भात आहे ना, तो ह्याच्यामध्ये घालायचा. सगळा भात ह्याच्यामध्ये घालायचा आणि मग ह्याच्यावरती मीठ आणि साखर घालायची. एकदम सोपी पद्धत आहे. सहज कोणी पण बनवू शकतो. अगदी म्हणजे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीसुद्धा सहज बनवतात. माझी मुलगी पण बनवते. तिला आवड आहे बनवण्याची थोडीफार. तर आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचाभर साखर आवर्जून घालायची. साखरेमुळे भात गोड होत नाही. त्याची चव बॅलन्स होते. खूप छान चव येते. त्यामुळे आवर्जून 1 चमचाभर साखर घालायची आणि आता हे गुठळे जर जर झाले असेल तर थोडेसे फोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हा भात. फोडणी आणि भात, साखर, मीठ वगैरे सगळं व्यवस्थित छान मिक्स झालं पाहिजे. हं. असा फोडणीचा भात सकाळ सकाळी बनवला ना, तर आमच्या घरामध्ये राजेशला आणि माझ्या मुलीला आरवीला प्रचंड आवडतो. त्यांचा दिवसच बनून जातो सकाळ सकाळी फोडणीचा भात म्हणलं की. पदार्थ एकदम साधा आहे पण सगळ्यांना आवडतो आपल्या घरातल्या. एक 5 मिनिटं मिक्स करून घेतलं ना, की साखर आणि मीठ जे आहे ते छान मेल्ट होतं, विरघळतं आणि छान व्यवस्थित चव येते ह्याला. सगळ्या बाजूने ते लागून जातं व्यवस्थित. नंतर शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि भात हलवून घ्यायचा. भात तयार होतो. एकदा ह्या पद्धतीने भात नक्की करून बघा. खूप छान होतो. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. अशा माझ्या पद्धतीने फोडणीचा भात एकदा नक्की बनवून बघा. बनवायला खूप सोपा आहे आणि खूप छान लागतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.